नमस्कार मंडळी, शुभ सकाळ, जय श्रीराम। तर सकाळी सकाळी आलो होतो मी माझ्या टेरेसवरती कारण काल पाऊस पडला ना, तर हे जे डोम मी झाकलेलं होतं, सावली पडते ना याच्यामुळे खाली। आता हे असं दिसतंय ना, या ऊनमुळे आता ऊन खूप पडलेलं आहे सकाळी सकाळी। म्हटलं कसं काय ऊन कसं काय येतंय, म्हटलं आईला म्हटलं तू काढलंय का? नाही रे भाऊ म्हणे पावसामुळे हे गेलं। तर आता हे बघा असं पडून गेलेलं, आता इथं याला वापस ठेवावं लागेल, मग खाली जाऊन वापस सावली येईल, नाही तर मग खूप ऊन येईल याच्यामुळे। आता याच्यावरती हे टाकतोय, हे आता याला असं पूर्णपणे झाकून दिलं, त्याच्यामुळे आता काय होईल ना, सावली बरकरार रहेगी। हे पहा आता टाकून आलो ना, तर असं अंधार होऊन गेलं, म्हणून इथं आता सावली दिसते नाही, तर मग इथं खूप उजेड होतं। जेव्हा हे गायब होऊन गेलेलं होतं ना, तेव्हा खूप उजेड पडत होते इथं। फायनली झालो रेडी, फ्रेश वगैरे झालो, आंघोळ झाली, देवपूजा पण केली, आणि आता त्यानंतर हा एक मोबाईल दिसतोय का, याचं मी तुम्हाला एक सांगतो। आता बघा, मी माझ्या एका मित्राचा ब्लॉग बघितला, त्याचे 1.5 लाख सबस्क्रायबर आहे। तो माझा मित्र आहे आकाश आईज म्हणून, त्याचं एक चॅनल युट्यूबवर, म्हणजे युट्यूबवर त्याला 8-9 हजार आहे, पण त्याला इंस्टाग्रामवर 1.5 लाखच्या आसपास सबस्क्रायबर आहे। तर मी त्याचे व्हिडिओज बघताना मला एक लक्षात आलं की तो ना माईक यूज करतोय। तर माझ्याकडे पण एक माझा कुठे गेला यार, याच्यात माईक ठेवलेला आहे, JBLचा माईक आहे माझा, हे बघा असा माईक येतो वायरवाला। तर विचार चालू आहे की तो ह्या फोनला अटॅच करून आहे ना, आपण रेकॉर्ड करू शकतो सॉन्ग। म्हणजे आता माझे डबल कुटाने वाढून जातील, एडिटिंगच्या टायमाला याच्यात ना आवाज मला याच्यात टाकावा लागेल, मग तो डबल करून असं करावं लागेल। पण मग सध्या नॉर्मल ब्लॉगिंगला नाही चालणार। माझा असा विचार आहे, मी पुढे एक फार्म हाऊस, जो आमचे पूर्ण जेवढी पण शेती आमची, त्या शेतीचा एक टूर देऊ, असा माझा विचार आहे। जर तुम्हाला टूर पाहिजे आमच्या शेतीचा, तर प्लीज मला कमेंट करून सांगा की तुमचं शेत केवढं मोठं आहे। म्हणजे मी तर तुम्हाला नॉर्मलच दाखवतो, मी पूर्ण अजून काहीच दाखवलेलं नाही तुम्हाला शेत। तर तुम्हाला जर ती बघायची असेल ना, तर कमेंट करून सांगा, मी तुम्हाला दाखवेल। आणि त्यासाठीच माझी ही तयारी चालू आहे। हा ओल्ड फोन आहे आईचा, आईकडे नवीन फोन आहे, तर हा जुना फोन याला माईक अटॅच करून, म्हणजे ते डबल कुटाने आता वाढणारच आहे, तर मग बघू त्याच्यात म्हणजे एकदम नेक्स्ट लेवल सिनेमॅटिक, ड्रोन शॉट्स वगैरे सगळं एकदम प्रोफेशनल लेवलचं एडिटिंग वगैरे आता त्याचा ट्राय करेल। ट्राय नाही म्हणजे त्याला करावंच लागेल। तर तुम्ही कमेंट करशाल तर मी पुढच्या 2-3 दिवसात तो ब्लॉग आहे ना मी घेऊन येईल, म्हणजे फार्म हाऊस टूरचा। तर तो 2 याच्यात डिवाइड होईल, कारण तो आहे ना मोठा राहील, म्हणजे शेती खूप मोठी आहे ना, तर मग त्याच्यात 2 पार्टमध्ये त्याला डिवाइड करावं लागेल। आता सध्या पाऊस पण चालू आहे, आता नाही आहे सध्या, म्हणजे पावसाचं वातावरण आहे, पण मग आता त्याच्यात काय कसे अडचणी येतात ते आता बघू आपण पुढे शूटिंग करताना। त्यानंतर मग आम्ही आता येणाऱ्या 2-3 दिवसात चाललोय वापस संभाजीनगरला, आमच्या वेदूकडे। त्याच्यानंतर मग तिकडनं आल्यावर मी चाललोय माझ्या मित्रांसोबत ट्रिपला, म्हणजे आम्ही आता लोणावळ्याला जातोय, तर त्याची आज प्लॅनिंग आहे। आता मी त्यांच्याकडे जाईल जेवण झाल्यावर थोड्या वेळ, बघू आता तिथं काय काय एन्जॉयमेंट होते। आज पण कपडे टाकायचे, आज पण मदत करायची, पण आज कहाणी में ट्विस्ट आहे। आज हा मला हे कपडे इकडे देईन आणि मी इथं टाकेल। आता आम्ही दोघे भाऊ मिळून कपडे टाकतोय, त्यानंतर मग डायरेक्ट आता थोड्यानंतर मजा करू, म्हणजे मूवी वगैरे बघू, कारण आता सुट्ट्या आहे, आता अभ्यास तर कोणी करणार नाही। मग त्यानंतर मग संध्याकाळी त्या मित्रांकडे जावं लागेल। मूवी वगैरे तर बघितली गेली चांगली, आता हे पाणी घेतोय आणि त्या दिवसासारखं वापस हे पाणी एका कढईत गेलं आणि तोंड बुचवेल, ते थंड वाटतं, एकदम थंड वाटतं। आता हे पाणी ठेवून दिलेलं होतं मी फ्रीजमध्ये, आता हे मस्त थंड, आता थंड पाण्याने मस्त चेहरा धुतो। आणि मग आता चाललो तिकडे त्या मित्रांकडे, बघू तिकडे काय ठरतं काय नाही। मीटिंग तर झाली आमची, पण येता येता बघा पाऊस चालू होऊन गेला, पूर्ण वल्ला होऊन गेलो मी, पूर्ण म्हणजे थोडसाच वल्ला झालो। आता पाऊस चालू इकडे, ऊन असताना पाऊस आहे। आता हे काही एवढा जो घाम आहे ना, हा काही पावसाचा नाही बरं का। हे बा, हे जे झाड आहे ना, हे तोडलं आता आम्ही, म्हणजे तोडलं म्हणजे कढीपत्त्याचं होतं, ते खूप असं खराब होऊन गेलेलं होतं, त्याच्यामुळे याला तोडून टाकलं। तर तोडल्यानंतर याला जाळलं, आणि त्यानंतर आई म्हणे की हे जे ना, मुळात तोडल्या, पण हे ना तुटायलाच तयार, का पाणीसारखा वल्ला झालं ना, म्हटलं आता काही गरज नाही वाटलं, याला सोडलंय काम। आता हे दोघी धोकेबाज चालले गेले एकटे फिरायला तिकडे गणपतीकडे, आणि मला इकडे राहू दिलं। मग आता मी घरीच आहे, आणि आता थोड्या वेळात फ्रेश होईल, वापस जेवण वगैरे करावं लागेल, आणि मग ब्लॉग एंड करेल। काही नाही, तेच राहील। आय होप गाईस तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग गाईस, बाय।